तर भादरवाडीचा भुईकोट किल्ला बघायला आलेले आहे पट्टणकडून शाळेची टीम. तर चला तर मग बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की आताची ही जी गडकोट मोहीम आहे या चालू शैक्षणिक वर्षाची ही पहिली गडकोट मोहीम आपली आहे आणि एकूण ह्या 2 वर्षामध्ये आपली ही 17वी गडकोट मोहीम आहे. त्यानंतर इथं जवळच विलासगड आहे, ती 18वी असेल. त्यानंतर आपण परतीचा प्रवास करत असताना शेवटी आपली गडकोट मोहीम असेल. या मोहिमेसाठी आपल्याला माहिती देण्यासाठी, आपल्याला सहकार्य करण्यासाठी या भादरवाडी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय अंकुश कुर्णे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या अनंत विद्यालयातर्फे मी साहेबांचं सहर्ष असं स्वागत करतो. दक्षिणेकडे तंजावर पासून ते उत्तर भारतात मोहिमा आखलेल्या आहेत. असे सगळं पूर्ण इतिहास आपला मोठा आहे आणि ह्या बहादूरवाडीचा इतिहास सांगण्याविषयी विनंती मी आदरणीय कुर्णे साहेबांना करतो. साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण गडाविषयी किंमत अशी माहिती आमच्या या गडकोट मोहिमेकर विद्यार्थ्यांना द्यावी. आपले संचलित अनंत बाल मंदिर आणि अनंत विद्या मंदिर पट्टण कोडोली या शाळेचे आपण सगळे विद्यार्थी, तुमचे मार्गदर्शक शिक्षक खोत सर यांनी माझ्याशी संपर्क केला, त्यांची सहकारी टीम देसाई सर आणि जाधव सर मॅडम सगळ्यांचंच मनपूर्वक असं भादरवाडी गावच्या वतीनं सरचे स्वागत करतो. आणि आपला हा किती गौरवशाली आहे, वैभवशाली आहे. आणि अशा वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास असणाऱ्या देशामध्ये आपला जन्म झाला आणि विशेषतः ज्याचा अभिमान आपण बाळगतो, आपण छातीठोकपणे सांगतो किंवा अशी सिंहगर्जना देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या छत्रपतींच्या प्रदेशामध्ये त्यांचे गडकोट किल्ले ज्याने जिथं उभे केले अशा प्रदेशामध्ये आपण जन्मलो, हे आपलं मोठं भाग्य आहे. अलीकडं दुर्दैवाची बाब अशी की छत्रपतींचा इतिहास बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांना नवागत तिथपर्यंत तो पोहोचत नाही. आणि तो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचावा, आपल्याला ज्या मातीतून आपण घडतोय, ज्या मातीतून आपण पुढे जातोय, त्या मातीचा इतिहास कळला पाहिजे. ही एक सार्थ भूमिका, एक चांगला विचार तुमच्या सुद्धा रक्तामध्ये, तुमच्या सुद्धा धमन्यांमध्ये छत्रपतींचा विचार असा सळसळला पाहिजे, व्हायला पाहिजे. हा एक शुद्ध विचार घेऊन पट्टणकोडलीच्या या अनंत म्हणजे ज्याला मर्यादा नाहीत अशा तसं त्यांना मनपूर्वक असे धन्यवाद द्यावे, त्यांचं कौतुक करावे, ते केवढं कमीच आहे. ज्या भूमीत तुम्ही आता आलात ते भादरवाडी गाव आणि जिथं आपण बसलोय तो हा भादरवाडीचा बहादूरगड भुईकोट किल्ला. या किल्ल्याला सुमारे 350 ते 400 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे ठिकाण आहे. हे पुनीत झालेलं हे ठिकाण आहे, हा किल्ला आहे. आदिलशहाच्या काळामध्ये, आदिलशहाच्या दरबारामध्ये इथे समोर आता येताना तुम्ही घोडा बघितला असेल. आदिलशहानं सोपवलेल्या जबाबदाऱ्या, काही मोहिमा असतील, त्या फत्ते केल्याच्या कौतुकापर मालोजी राजांना भादरवाडी आणि भादरवाडीच्या आसपासची 18 गावं ही वतन आदिलशहाने दिलेली आहेत. आणि त्याचं प्रतीक म्हणून आता आपण आत गेलो होतो, या बाजूला आपण एक जे निशाण बघितलं, झेंडा बघितला, ते झेंडा, तो निशाण भगवं नव्हतं. बघितलं ना, कुठला रंग होता?
आणि पांढरा. याचा अर्थ तो आदिलशहानं दिलेलं ते निशाण आहे, त्यांचं ते मानाचं प्रतीक आहे, त्यांचा केलेला तो गौरव आहे आणि तो समोर असणारा घोडा. तर गावात कुठेही तुम्हाला सांडपाणी किंवा डबके किंवा दलदलीची जागा गावाच्या या एरियामध्ये कुठे दिसणार नाही. याचा अर्थ असा की असा उंच जागेवरती आणि बाकीकडे सगळीकडे सकल भाग असा असणारं हे ठिकाण आहे. म्हणजे इतक्या नियोजनबद्धरित्या हे गाव वसवलेलं आहे. गावात सर्व जाती धर्माची, म्हणजे ज्याला आपण 18 पगड जातीची, 18 पगड जाती म्हणतो किंवा 18 बलुतेदार म्हणतो आपण, हे सगळे 18 बलुतेदार, 18 पगड जातीची सर्व जाती धर्माची माणसं, अगदी इवन जैनाचं सुद्धा एक घर आहे, कासाराचं सुद्धा एक घर आहे, असं अशी सगळी माणसं या गावात त्यांनी येताना बरोबर आणलीत आणि प्रत्येकाला जागा दिल्या आणि जगण्यासाठी त्यांना मिळालेल्या त्यांच्या वतनातून म्हणजे शेत जमिनी त्याला आपण म्हणून त्यांना दिलेल्या प्रत्येकाला. म्हणजे पट्टेवाले असतील त्यांना संधी, ही पूजा करणारे देवांचे असतील ते गुरवकी, त्यांच्या घरातली पूजा करणारे ब्राह्मण असतील ब्राह्मणकी, अशा सगळ्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या लोकांना इनाम जमिनी त्यांच्या त्या आलेल्या वतनातनं त्यांनी दिलेल्या आहेत. असं ही इनामदारांचं गाव घोरपडे सरकार म्हणून आता ही जे सगळी घरं दिसत आहेत, तुम्ही ज्या गाड्या लावल्या त्या गाड्यापासून दक्षिणेचा जे भाग दिसतोय हे सगळे घोरपडे सरकार, ते घोरपडे सरकार त्यांचे वंशज या किल्ल्याच्या डागडुजीसाठी. आणि हा जे जागृत मंदिर आहे इथं गणपतीचं, तर या गणपतीचं आणि ह्या किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी क गटामध्ये तीर्थक्षेत्रात आम्ही असा प्रस्ताव केलेला आहे, तो लवकर मंजूर होईल आम्हाला. तर ह्या किल्ल्याची रचना अशी आहे, आता आपण पाठीमागे बघितली इकडे मॅडम मागच्या बाजूला बघा, असा हा जो मुदत आलेला आहे, पण पूर्वी अतिशय खोल, याला ओरिजिनल पाणी होतं खंदकाला. म्हणजे जसं आपण विहिरी काढतो, विहिरीला जसं पाणी लागतं तसं ह्या खंदकाला पाणी होतं, इतकं खोल असणारा हे खंदक आहे. आपल्याला जे किल्ल्याचं वर्णन आपण करतो, किल्ला बाहेरचे किल्ले आपण बघतो, जेव्हा सिंधुदुर्ग बघतो, प्रतापगड बघतो, रायगड बघतो किंवा असे किल्ले बघतो दारुगोळा सोडण्यासाठी केलेले, अशी तटबंदी. या तटबंदीच्या आतल्या बाजूला, म्हणजे तटबंदीला हे 6 बुरुज आहेत, आतल्या बाजूला इथं हे जे मेन दरवाजे आहे, या दरवाज्यातनं हे गणपतीचं त्या काळापासून, पूर्वीच्या काळापासून हे मंदिर आहे. आता इथं प्रत्येक अंगारकीला मोठा उत्सव होतो, जवळ आसपासच्या खेड्यातले 20-25 हजार माणसं या ठिकाणी येतात. मोठा महाप्रसाद असतो, धार्मिक विधी 2 दिवस चाललेले असतात, अतिशय मोठा असतो. या परिसरामध्ये संकष्टीला सुद्धा या परिसरातली सगळी माणसं त्या गणपतीला येतात. इतकं जागृत देवस्थान म्हणून आता त्याला ओळखलं जातं. इथून आत गेलं की समोर जे दिसते ते पुढे जागा दाखवलेली, बोर्ड लावलेला, घोड्याची पागा म्हटले, म्हणजे त्यांच्या काळात त्यांची जी घोडी होती त्यांना बांधण्याची जागा म्हणून तिथं ही जागा ओळखली जाते. आतल्या बाजूला जेव्हा आपण इथं फिरून आत जर गेलं तर ह्या सरकार लोकांच्या राहण्याची व्यवस्था जी होती, आता ते सुस्थितीत नाही, पडलेत. पण पडले जरी असले तर त्याचे जे अवशेष आहेत, म्हणजे इमारतीचे अवशेष, ते अजूनही आपल्याला बघायला मिळतील. विशेष म्हणजे अजून 2 गोष्टी तिथं अतिशय सुस्थितीत आहेत. एक, पाण्याची विहीर, म्हणजे अजूनही माणसं बघायला येतात ती विहीर. त्याला त्या विहिरीत तळात खाली उतरण्यासाठी, पाणी भरण्यासाठी ज्या पायऱ्या चुन्यात बांधलेल्या, त्या पायऱ्या जशा तशा आहेत. त्याचं साईडचं बांधकाम, दगडी बांधकाम चुन्यात केलेलं, ते सुद्धा व्यवस्थित आहे. फक्त पाणी नाही आता, एवढाच गोष्ट. त्याच्या समोरच्या बाजूला जे महिलांसाठी अतिशय पवित्र आणि मंगल मानलं जाणारी तुळस म्हणतो आपण, ते तुळशी वृंदावन आजही सुस्थितीत आहे, बघण्यासारखं आहे. म्हणजे 350-400 वर्षापूर्वी बांधलेलं ते तुळशी वृंदावन आजही बघण्यासाठी आहे. लोक आज पण त्या 2 गोष्टी बघायला इथं येतात. त्याच्या बाजूने आपण आतवर गेलं, जो बुरुज आहे त्या बुरुजावरती आपण हे जे निशाण लावतो, ते निशाण तिथं ह्या सरकारांना ज्या मानाचं प्रतीक म्हणून मिळालेलं आहे, ते निशाण तिथं लावलं जातं. आणि दुसरी गंमत आपण आता म्हटलं, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं, की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा संगमेश्वरला अटक झाली आणि त्यांना औरंगजेबाचे सैनिक पकडून औरंगाबादला घेऊन चाललेले होते, तेव्हा त्यांचा जो प्रवास झाला संगमेश्वर पासून, ते शिराळ्याला आले होते पहिल्यांदा, म्हणजे तिथून आपल्या जिल्ह्यात येताना शिराळ्यात त्यांचा मुक्काम झाला, शिराळ्याच्या किल्ल्यात. पण शिराळाचा किल्ला आता जमीनदोस्त झालेला आहे, म्हणजे कुठलेही अवशेष तिथे शिल्लक नाहीत. पण तो किल्ला होता. आता आमदार तिथले सत्यजित भाऊ यांनी स्मारकासाठी जवळजवळ 4-5 कोटी रुपये मंजूर करून सरकारकडनं घेतलेले आहेत. संभाजी महाराजांच्या एक भव्य दिव्य स्मारक तिथं होईल. शिराळ्यातनं आल्यानंतर ते
इथं आले. आणि तसे उल्लेख आपल्या दक्षिण महाराष्ट्रातील मराठी सत्ता नावाचं एक पुस्तक महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये 14 नंबरचं प्रकरण घोरपडे सरकारांचा इतिहास, जे त्या घोरपडे सरकारांच्या इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. याशिवाय महाराष्ट्रभर गाजलेले लोकशाहीर बाबासाहेब देशमुख, मालेवाडीच्या आमच्या भादरवाडीच्या नंतर येणारं गाव जे आहे चांदवडीच्या आतल्या बाजूला, त्या मालेवाडीच्या बाबासाहेब फरोख या शाहिरांच्या पोवाड्यामध्ये याचा उल्लेख, संभाजी महाराज इथं आले याचा उल्लेख त्यांच्या सुद्धा त्या पोवाड्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतो, किंवा तो पोवाडा लावला तर त्यात त्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीनं संभाजी महाराज इथून आले, भादरवाडीत आले, आणि भादरवाडीतून पुढचा किल्ला बागणीचा, ते पण काही थोडे अवशेष शिल्लक आहेत. बागणीतून मिरजेला गेले आणि मिरजेतून पुढे ते औरंगाबादला गेले. असा इतिहास, म्हणजे हा इतिहास आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो आणि तो काळ आपल्याला पुन्हा एकदा जागृत करायला होतो. एवढं ऐतिहासिक वारसा असलेलं हे ठिकाण मला वाटतंय आपल्या परिसरामध्ये अतिशय सुस्थितीत, आणि अलीकडच्या काळामध्ये आता जे पतंगे साहेब म्हटले तुम्हाला, ते पोलीस सेवेत आहेत, पोलीस आहेत ते, पण त्यांची जी समडोळीची जी शिवतेज ट्रेक म्हणून संघटना आहे, त्या संघटनेच्या वतीने येतात. समोर त्यांनी ते या किल्ल्यावर तिथं असणारं जे महादेवाचं मंदिर आहे त्याची जी पिंड आहे ती तिथं त्यांनी वसवलेली आहे. त्या संभाजी ट्रेकच्या वाल्यानेच त्या घोड्याचा पागा तिथं आहे समोर, सॉरी घोडा आहे तो सरकारला मिळालेला, तो घोडा तिथं त्याचा आता जीर्णोद्धार होणार आहे. बाजूला इथं आमच्याकडं मंदिर आहे गावात. मंदिर कुठलं नाही असं नाही गावात, अगदी नागोबाचं मंदिर सुद्धा आहे. सगळी मंदिर आहेत आणि सगळी लोकवर्गणीतनं जीर्णोद्धारित केलेली आहेत आणि सुस्थितीत, चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतील. असं हे 12 बलुतेदार असणारे गाव, प्रत्येक जाती धर्माची असणारी लोक, सगळी मंदिरं आणि सरकारांचं हे गाव, वतनाचं गाव, 18 खेडी आसपासची सगळी, आता ते कुळवहिवाटीनं गेलीत, रद्द झालीत सगळे, पण हे गाव राहिलं इनामाचं. ह्या सगळ्या सार्वजनिक उत्सव नित्यनेमानं पार पडतात. गणपतीच्या या दर्शनासाठी लोक नियमित येतात. सांस्कृतिक ठिकाण आहे, शैक्षणिक ठिकाण आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती असेल, देसावळे मामा म्हणून एक नाव आमच्याकडे गावातलं खूप परिचित आहे. आता ते हयात नाहीत, पण त्यांनी स्थापित केलेली आदर्श करिअर अकॅडमी नावाची संस्था, ज्यामधनं भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी मुलांना प्रशिक्षण दिलं जायचं. आणि त्या माध्यमातून जवळपास 20,000 ते 25,000 युवक मिलिटरीमध्ये भरती झाली. आणि त्या बहादुरवाडीच्या सेंटरमधनं आदर्श करिअर अकॅडमीच्या एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्या देसावळे मामाना फक्त बहादुरवाडीतच नव्हे तर दिल्लीपर्यंत मंत्रालयातल्या संरक्षण मंत्रालयापर्यंतची माणसं ओळखत होती. आणि त्या माध्यमातून आमच्या बहादुरवाडी गावात जवळजवळ 500 मुलं मिलिटरीत भरती झालीत. आणि त्यामुळं त्या भरती झाल्यामुळं आर्थिक विकासाच्या दृष्टीनं आता हे गाव अतिशय समृद्ध झालेलं आहे. कारण एवढ्या लोकांच्या माध्यमातून सरकारी पैसा गावात येऊ लागला. अनेक नोकरदार आहेत, अनेक शिक्षक आहेत, जवळजवळ 150 ते 250 शिक्षक आहेत त्या गावात सरकारी नोकऱ्यामध्ये. मागच्या वर्षीच आमच्याकडे एका वेळी सर 16 विद्यार्थी आमच्या शाळेतले हे सरकारी नोकऱ्यांमध्ये परवाच्या झालेल्या जे वेगवेगळ्या खात्यांमध्ये सिलेक्ट झाले MPC मार्फत 16 विद्यार्थी एका वेळी. आता कालच जो STIचा निकाल आला त्यात एक विद्यार्थिनी आमची परत बसली. त्या विद्यार्थीने 3 पोस्ट काढल्या. 2 विद्यार्थी आमच्याकडे असे आहेत की ज्यांनी MPCच्या माध्यमातून 7 पोस्ट घेतल्यात सर सलग. म्हणजे इतका जे अशा पद्धतीनं सगळ्याच बाबतीत भादरवाडीचं नाव, गावाचं नाव भादुरवाडी वाडी असल्यामुळं लोकांच्या बघितलं असेल अतिशय व्यवस्थित, स्वच्छ, नीटनेटकं शाळा आहेत आमच्याकडे. 2 मोठ्या प्राथमिक शाळा 2 आहेत. ती धर्म असतील किंवा भेदभाव असतील किंवा हे याचं वैशिष्ट्य आहे गावाचं. आणि म्हणून विकासाच्या दृष्टीनं चाललेलं, पुढं चाललेलं हे गाव म्हणजे आता आमच्या गावच्या सरकारांच्यातल्याच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत त्यांच्याकडेच आहे. म्हणजे हे सगळं या माध्यमातून गावाचा विकास, आणि फक्त सरकार असल्यामुळं मिळवण्याचा उद्देश नसतो, देण्याची भूमिका पहिल्यापासूनच आहे. आणि त्यामुळं लोकांसाठी, लोकांच्या प्रगतीसाठी, लोकांच्या कल्याणासाठी काम करणारं गाव म्हणून आता एक ओळख, नवी ओळख या गावाची होत चाललेली आहे. त्याचं सगळं क्रेडिट आमच्या सगळ्या लोकांच्या
सर्व लोकांनी केलेल्या सहकार्याला जातं, लोकांनी ठेवलेल्या विश्वासाला जातं. म्हणून हे गाव पुढच्या त्यावरती प्रगतीच्या चाललेलं आहेत. मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही एवढ्या लांबून पट्टणकोडोली जे जिथं आपल्या जगाचा मालक बाळूमामा त्यांचा असणारं प्रत्येक नाही का बिरदेव त्यांच्या मार्फत ही जगाची भाकणूक केली जाते. काय होणार आहे भविष्यात वर्षभरात, अशा पवित्र भूमीतनं तुम्ही आलात, ऐतिहासिक भूमीत. तुमचं पुनश्च एकदा मी सर मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. माननीय कुरणे साहेब यांनी इतकी छान माहिती आपल्याला दिली की आपण ज्यावेळी गावात प्रवेश केलो, ज्यावेळी केलो त्या कमानीतनं आत येत असताना आपल्याला कळतं की गाव कुठल्या स्तरावरचं विकसित झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी ह्या गावाबद्दल आपल्याला माहिती नव्हत्या त्याची देखील साहेबांनी अतिशय उत्कृष्ट आणि छान पद्धतीनं त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. ह्या गावाला ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक ठेवा तर हा आहेच, त्याच्याबरोबर ह्या गावाने जी शैक्षणिक प्रगती केलेली आहे, कित्येक विद्यार्थी शासकीय सेवेत आता रुजू झालेले आहे, त्याची देखील माहिती केली. सर्वार्थाने असं मानणं वावगं ठरणार नाही की हा गाव सर्वार्थाने विकसित झालेला आहे. ऐतिहासिक आहे, शैक्षणिक आहे, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकोपाने कसे नांदतात याबद्दलची माहिती कुरणे साहेबांनी आपल्याला छान अशी दिली. कुरणे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, आपल्याला त्यांनी गडाविषयी चांगल्या पद्धतीने माहिती दिली. त्याबद्दल मी साहेबांचं शाळा परिवारातर्फे त्यांचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो.